ज्या अर्थी संजय राऊतांनी केलं असेल त्यात काहीतरी तथ्य असेलच ना. मला काही त्याच्यातली माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊतांवर माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे केलं असेल ते त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून केलेलं असेल. परंतु सुनील शेळके यांच्यावरती आरोप ते करताना म्हणतात आहेत की सगळ्या मावळ आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने ज्या उत्खननाची कामं होतात आहेत त्या उत्खननांच्या कामांमध्ये आमदारांचा सगळ्यात मोठा हात आहे आणि ही सगळी अवैध पद्धतीने होते. 8 तारखेला मावळचा मालक सुनील शेळके, इतका मोठा राजकीय वरदस्त त्याच्या मागे आहे आणि तो स्वतःही कलाकारच आहे. त्याच्यामुळे संजय राऊत काही म्हणत असतील त्याच्यात तथ्य नाही असं मी काय म्हणण्याचं कारण नाही, पण मला त्याच्यातली काही माहिती नाही आहे. DPTCच्या निधींच्या संदर्भातला महत्त्वाचा मुद्दा आहे की तो निधी वाटप करण्याचा फॉर्म्युला महायुतीने त्यांच्या समन्वय बैठकीत ठरवलेला आहे. त्या पद्धतीने 30% जिल्हा नियोजन समितीचा निधी हा पालकमंत्र्यांना मिळणार आणि 70% निधी जो आहे तो सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना मिळणार. विरोधी बाकावरच्या आमदारांना निधीच मिळणार नाही अशी तरतूद झालेली आहे. हा राजकारणातला इतका कडवटपणा का निर्माण करतायत? आम्ही सुद्धा जनतेमधनंच निवडून येतो ना. आम्ही काय अमेरिकेतनं वगैरे निवडून येत नाही ना. आम्ही पण महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचंच प्रतिनिधित्व करत असतो. आम्हाला 1 रुपयाही द्यायचा नाही. आम्हाला असं लाचार करून टाकायचं राजकारणामध्ये जिओ और जिने दो असलं पाहिजे. आज तुमची आहे, वर्चस्व आहे तुमचं. काँग्रेसचं 15 वर्ष वर्चस्व होतं, पण काँग्रेसने कधीही निधी कापण्याची कामं केली नाही. जेवढा अधिकार आहे तेवढा त्याला देत गेले. ही कदाचित काँग्रेसची चूक होती. हे पुढच्या राजकारणामध्ये पुढच्या सत्ता समीकरणामध्ये तुम्ही कसं वागायला पाहिजे याचं ट्युशन देत आहेत. अर्थात असं वागायला नको, पण ही पद्धत नाही. निधी द्यायचा नाही. तुम्ही काय तुमच्या घरनं आणलं आहे काय? तुमच्या शेतामधल्या उगवलेल्या पिकातनं निर्माण झालेल्या पैशातनं तुम्ही निधी वाटता काय? जो काही टॅक्सच्या माध्यमातून निधी जमा होतो, जो काही कराच्या माध्यमातून निधी जमा होतो त्याच्यातनं निधी वाटला जातो ना. जो पैसा जमा होतो त्याच्यातनं निधी वाटला जातो. त्याच्यातही तुम्ही आमदारांना कामच करू देणार नाही. हे काय म्हणजे एखाद्या आता आम्ही जवळजवळ नाही म्हणायला गेलो तर 60-70 मतदारसंघातले प्रतिनिधित्व करतो. बाकी सगळे त्यांच्याकडे आहेत. पण त्या 70 मतदारसंघातली लोक महाराष्ट्राची जनता नाही आहे का? असं घाणेरडं राजकारण आहे यापूर्वी कधीच महाराष्ट्रात नव्हतं. इतका द्वेष, इतका सूड, म्हणजे इतक्या कोत्या मनोवृत्तीचे राज्यकर्ते म्हणजे मायबाप असतात. मायबाप. मी 1980चं राजकारण बघितलं, 1990चं बघितलं, 2000चं बघितलं, 2010चं बघितलं, 2020, 2025 सगळ्या स्टेजेसचं राजकारण बघितलेला माणूस आहे मी. पण असं राजकारण मी कधीच बघितलं नाही. पण यापूर्वी तुमची आघाडीची सत्ता होती तरी तुम्ही देत होता. यापूर्वीच्या मागच्या महायुतीच्या सरकारमध्ये पण मिळत होते. परंतु आत्ताचा मला आश्चर्य वाटतंय की 2014 ते 2019 हे देवेंद्र फडणवीस हे फार मुक्त मनाने काम करायचे. कदाचित कोएलिशन पार्टनर जे आलेले आहेत त्यांच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस येत आहेत की मला काय समजत नाही आहे. पण देवेंद्र फडणवीस मूळतः कधी असं ठीक आहे बाकीचं राजकारण करत असतील, पण निधी अडव, कामं अडव हे कधी देवेंद्र फडणवीसांनी केलेलं नाही. पण आता का असं घडतं याची काही कल्पना नाही मला. 2 ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा आहे, परंतु मुख्यमंत्री त्याच्यावरती टीका करतात की ज्यांची मुलं स्कॉटिश शाळेत शिकली आहेत ती मात्र आता मराठीचं इंग्रजी शाळेतच शिकलो, पण मराठीवर आमचं पण प्रभुत्वच आहे ना. शेवटी बोलणं ना, बोली भाषा काय. माझ्या आईने उदरातनं बाहेर पडतानाच मला मराठी शिकवून पाठवली. ही माती मला मराठीत शिकवते. ज्यांनी माती इथे लावली तो मराठी, आणि तो मराठी स्पष्ट स्वच्छ. आम्ही कदाचित त्यांच्या एवढं बोलत नसू, मी शेवटी आव्हाड आहे, ते फडणवीस आहेत. हा फरक आलाच. पण तरी भाषेत कुठे मी 2 पावलं कोणाला मागे जाईन अशातला काही भाग नाही. कुठलीही भाषा बोला ना, इंग्रजी बोला, हिंदी बोला, मराठी बोला, कुठलीही भाषा बोला. परंतु आता मी काय त्या खानदानात नव्हतो. नाही तर मी जर्मन शिकलो असतो, फ्रेंच शिकलो असतो, स्पॅनिश शिकलो असतो, इटालियन शिकलो असतो, सगळं शिकलो असतो. काय शिकायला काय? भाषावरती कोणाचं प्रभुत्व हे शिक्षणाने शाळेत कुठल्या गेल्या ह्याच्याने येत नाही हो. परंतु मुख्यमंत्री असं म्हणतात की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आखला जातोय, असा देखील प्रचार प्रसार या 2 ठाकरे बंधूंकडनं होईल. अरे हा तर प्लॅन आहेच ना. तुमचे प्रचारक जातात घाटकोपरला आणि म्हणतात की या काय ते बोलले
काहीतरी बोलले ना, मराठी नाही, घाटकोपर गुजराती भाषा आहे, गुजराती. घाटकोपरची भाषा गुजराती आहे. उद्या माटुंग्याची भाषा वेगळी बोलतील, बोरिवलीची वेगळी बोलतील, दहसेरची बोलतील. 105 मराठी माणसांनी प्राणाची आहुती देऊन मिळवलेली मुंबई आहे. घाटकोपरमध्येच एक घाटकोपरमधलाच एक प्रकार आहे की ज्या मच्छीमार महिला आहेत त्यांना बिल्डिंगच्या खाली फुटपाथवरती बसून देत नाहीयेत. घाटकोपरचं एका इमारती बंद केली पाहिजे हो. ही दादागिरीच बंद केली पाहिजे. असं कसं मराठी मुंबई कोणाची? कोळी, आगरी, पठारे प्रभू आणि काही प्रमाणात मुसलमानांची. ह्याचं पारंपरिक खाद्य काय? अहो आमची मुंबई ना. तुम्ही उपरे आलेत ना आमच्या इथे, राहा ना गप तसेच. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार जितेंद्र आव्हाड होते. जितेंद्र आव्हाड आपल्याशी बोलताना अनेक विषयांच्या संदर्भात बोलले की मराठी आणि इतर भाषिकांचा वाद जो आहे तो खरं तर महत्त्वाचा आहे. मुंबईची भाषा ही मराठी आहे आणि मुंबईचे जी मूळ लोक आहेत ती कोळी, आगरी आणि पाठारे आणि मुस्लिम लोक आहेत, असं मत जे आहे ते जितेंद्र आव्हाडांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. आणि त्याचसोबतच संजय राऊत यांनी जर काही आरोप सुनील शेळके यांच्यावरती लावले असतील तर त्यामध्ये तथ्य आहे, कारण की आत्ताच्या घडीला मावळचा मालक हा सुनील शेळके आणि सुनील शेळकेंवरती मोठा वरद हस्ताय असा थेट हल्लाबोल जो आहे तो आमदार जितेंद्र आव्हाडांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीपसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.